इकडे रत्नागिरीतल्या प्रचार सभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी नोटबंदी संदर्भात केलेल्या वक्तव्यावर काँग्रेसनं आक्षेप घेतलाय। जो नोटबंदीला समर्थन करेल तो देशभक्त आणि जो विरोध करेल तो द्वेषविरोधक अशा आशयाचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं होतं। मात्र नोटबंदीच्या नावाखाली भाजपने देशभक्तीचा खेळ मांडला असल्याची टीका काँग्रेसच्या सचिन सावंत यांनी केली। ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते। नागरिकांची व्यथा मांडणाऱ्यांना देशविरोधक म्हणायचं का असा सवाल सावंत यांनी उपस्थित केलाय। प्रचार सभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते आणि त्यानंतर काँग्रेसच्या सचिन सावंत यांची काय प्रतिक्रिया आहे आपण जाणून घेऊया। एका नव्या आर्थिक स्वातंत्र्याकडे आपण चाललो आहोत। या नव्या आर्थिक स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये पुढचे 50 दिवस जो मोदीजींच्या पाठीशी उभा राहील तो आर्थिक स्वातंत्र्याचा स्वतंत्र संग्राम सेनानी बनेल आणि जो पाठीशी उभा राहणार नाही तो या देशाचा विरोधक बनेल। आता आपल्याला हा निर्णय करायचा आहे की आम्ही आर्थिक स्वातंत्र्याचे सेनानी बनणार आहोत की देशविरोधक बनणार आहोत आणि त्या माध्यमातून पुढचे 50 दिवस आपण माननीय मोदीजींच्या पाठीशी उभं राहू या ठिकाणी काळ्या पैशाच्या विरुद्ध ही निर्णायक लढाई आपण जिंकली पाहिजे। एका संविधानिक पदावरती जबाबदार पदावरती असलेल्या व्यक्तीनं अशा तऱ्हेचं वक्तव्य असंवैधानिक वक्तव्य करणं याची आम्ही तीव्र निंदा करतो आणि आम्ही प्रश्न विचारू इच्छितो की सामान्य माणसाचा आवाज त्या ठिकाणी उठवणं त्याच्या व्यथांना मांडणं हा देशविरोधाचं कधी ठरू लागलं। लोकशाहीमध्ये विरोधकांना देखील ती जबाबदारी जनतेनेच दिलेली असते। त्यामुळे ती विरोधकांची जबाबदारीच त्या ठिकाणी संपवायचा प्रयत्न त्यांचा आवाजच दाबण्याचा प्रयत्न ह्यातनं आहे। आणि जर असं असेल तर माननीय मुख्यमंत्र्यांना सर्वोच्च न्यायालय ज्यांनी या निर्णयाच्या वरती टीका केली त्याने असं म्हटलं की राज्यभरामध्ये देशभरामध्ये दंगे होतील तर सर्वोच्च न्यायालय देखील देशविरोधक झालं का।